सरकार धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला। बीड आणि परभणी प्रकरणी न्याय मिळणार नाही असा आरोप करत त्यांनी सभात्याग केलाय। बीड मधल्या प्रकरणावरून राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली आहे। या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मास्टरमाइंड शोधला पाहिजे असं सर्वांनाच वाटतं, त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे। परभणी प्रकरणावर ठोस उत्तर मिळणं आवश्यक होतं, मात्र ती मिळालं नाही अशी प्रतिक्रिया आमदार जयंत पाटलांनी दिली। परभणी प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई होणार असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केली आहे। आरोपींवर तत्काळ कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली। फडणवीसांनी केलेल्या घोषणांवर विश्वास असल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय। विरोधी पक्षात आहे म्हणून सत्ताधाऱ्यांवर टीका करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया आमदार जयंत पाटलांनी दिली। टेक्निकली आमचा पराभव झाला हे मान्य आहे असंही ते बोलताना म्हणाले आहे। संजय राऊत जनतेच्या भावना मांडत असतात, त्यामुळे त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया आमदार जयंत पाटलांनी दिली आहे। संजय राऊतांच्या घराची कुणीही रेकी करणार नाही, त्यांनीच माणसं पाठवली असतील असं वक्तव्य आमदार गुलाबराव पाटलांनी केलं। शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घराची रेकी करण्यात आलेली आहे, त्यानंतर गुलाबराव पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली। राज्यात महायुतीचं सरकार आलं याबद्दल मी लाडक्या बहिणींचे आभार मानते अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांनी दिली आहे। तर बहिणी भावाच्या पाठी उभ्या राहिल्या, त्यामुळे महायुतीला चांगला कौल मिळाला त्याबद्दल त्यांनी आभार मानले। नागपुरात उद्या भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक होणार आहे। नवीन सरकार आल्यानंतर भाजपची ही पहिली पक्षीय बैठक आहे। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची बैठक होणार आहे। अर्बन नक्षली संघटनांची यादी देण्याची मागणी नाना पटोले यांनी केली आहे। भारत जोडो यात्रेतल्या नक्षली संघटनांमधील लोकांची यादी द्या अशी मागणी पटोले यांनी फडणवीसांकडे केली। मुख्यमंत्री फडणवीसांनी भारत जोडो यात्रेत नक्षली संघटना असल्याचा आरोप केला होता, त्यानंतर पटोले यांनी ही मागणी केली आहे। मुंबई काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणाची काँग्रेस वरिष्ठांनी माहिती घेतली। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी माहिती घेतली आहे। खरगेंनी पक्षासोबत उभा असल्याचं ग्वाही दिल्याची वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली। शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांच्या घराची रेकी झाल्याचा आरोप करण्यात आला। मुंबईतल्या भांडूपमधील घराची दुचाकी स्वारांनी रेकी केल्याचा आरोप केला गेला। रेकी का आणि कुणी केली याचा तपास सुरू आहे। मनुष्य व्हायचं असेल तर शिक्षण आवश्यक आहे। विचारांची दिशा नराचा नारायण घडवणारी असावी, नराचा नराधम घडवणारी नसावी असं मोहन भागवतांनी म्हटलेलं आहे। आरएसएसचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांच्या हस्ते पुण्यात लोकसेवा ई स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या इमारतीचं उद्घाटन झालं। योग्य वेळी योग्य खाते वाटप होईल असं विधान उदय सामंतांनी केलेलं आहे। ती वेळ समीप आली आहे, आम्ही शपथ घेतलेल्या मंत्र्यांसमोर देखील खाते लागतील असं त्यांनी म्हटलं आहे। लवकरच खाते वाटप होईल अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे। 2.5 वर्षात एकनाथ शिंदे सांगतील त्या क्षणी आम्ही सर्व आमदार मंत्रिपद सोडायला तयार आहोत असं गोगावले यांनी सांगितलं। मंत्रिपद मिळालं नाही म्हणून रागावलो नव्हतो, मात्र थोडा नाराज होतो अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश सुर्वेंनी दिली आहे। दरम्यान आता आमची नाराजी दूर झाली असून पुढच्या काळात आम्ही शिवसेनेसाठी काम करणार असंही त्यांनी म्हटलं। मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज नसून मिळालेल्या वागणुकीचा त्रास झाला अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी दिली। तर पुढील काळात जी जबाबदारी मिळेल ती पार पाडणार असं आश्वासनही त्यांनी दिलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार 22 डिसेंबरला बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी अजित पवार यांचा नागरिक सत्कार करण्यात येणार आहे। शारदा प्रांगण मैदानावर 25,000 नागरिक या जाहीर सत्काराला उपस्थित राहणार आहेत। मंत्रिपद मिळाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांचं जळगाव जिल्ह्यात आगमन झालं। अजिंठा चौफुल्लीवर शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। दरम्यान फटाक्यांची आतषबाजी केली आणि मोठ्या संख्येने शिवसैनिकही उपस्थित होते।
आम्ही सतत छगन भुजबळ आणि समीर भुजबळांच्या संपर्कात आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही तर आमचा कुटुंब आहे. त्यामुळे आमचं कुटुंब एकत्र राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांनी दिली आहे. कल्याणमधील मराठी कुटुंबावर हल्ला करण्यासाठी शुक्लानं बाहेरून गुंड आणल्याचा आरोप स्थानिकांनी केला. या गुंडांची दृश्य सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहेत. या गुंडांनी मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केली आहे. उदय सामंतांनी कल्याणच्या हल्ल्याचा निषेध केलेला आहे. दरम्यान या प्रकरणात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उदय सामंतांनी केली आणि आम्ही देखील म्हणतोय की कारवाई व्हावी असंही त्यांनी म्हटलं. मुंबईत भाजपच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. मंत्रालयाच्या समोर काँग्रेसने आंदोलन केलं. दरम्यान अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली. अमित शहांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा अकोल्यात निषेध नोंदवण्यात आला. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निषेध नोंदवत अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली. येवल्यामध्ये आंबेडकरवादी नागरिकांनी धरणे आंदोलन केलं आहे. अमित शहांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलक करत आहेत. नागपूरमध्ये आंबेडकरी अनुयायांनी विधान भवनावर मोर्चा काढला. परभणीमधील हत्याकांड तसंच अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं. अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. जालन्यात शिवसेना ठाकरे पक्षाकडून गृहमंत्री अमित शहांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. अमित शहांनी आंबेडकरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केलाय. दरम्यान शहांविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. नागपुरात मवियाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलंय. संविधानाची प्रत आणि बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नागपुरात युवक काँग्रेसचे नेते बंटी शेळके यांच्या नेतृत्वात विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. नागपूर महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचा मुद्दा, वाढतं वीज बिल, दिव्यांग तसंच बेरोजगार तरुणांचा प्रश्न घेऊन हा मोर्चा काढण्यात आला. कांद्यावरचं निर्यात शुल्क पूर्णपणे काढावं या मागणीसाठी खासदार निलेश लंकेंनी संसदेत आंदोलन केलं. तर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. कांद्यावरच्या निर्यात शुल्क वाढीमुळे निर्यात पूर्णपणे ठप्प झाली, कांद्याच्या किमती घसरल्या असंही लंकेंनी म्हटलं. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात सोशल मीडिया लॅब सुरू केली जाणार आहे. या सोशल मीडिया लॅबमुळे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फायदा होईल अशी माहिती पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे. मुंबईच्या तज्ज्ञ समितीनं शिर्डीच्या साई मूर्तीचं सूक्ष्म परीक्षण केलं. याचा समिती 1.5 महिन्यानंतर साईबाबा संस्थानला लेखी अहवाल देणार आहे. साईंच्या मूर्तीची झीज होऊ नये यासाठी समितीनं काही सूचना केल्याची प्राथमिक माहिती आहे. सांगलीच्या तासगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिवार कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केले. शेतकऱ्यांचं उत्पन्न अधिक वाढावं आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी शिवार कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. बारामतीत बाह्यवळण मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. बारामती शहरातील वाहतुकीचा ताण कमी व्हावा या उद्देशानं बाह्यवळण मार्ग काढण्यात आला. मात्र या मार्गावरील शिवाजी चौक आणि सातव चौक या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होती आहे.